मित्रांनो, कधी विचार केला अमेरिकेत छोटा व्यवसाय नेमका कसा सुरू करता येतो? आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत एका खास मराठी जोडप्याला ज्यांनी स्वतःच्या जीवावर बेतलेल्या आरोग्याच्या अडचणी पार करत इथे अमेरिकेत मराठी ग्रोसरी स्टोअर सुरू केलंय। अमेरिकेत बिझनेससाठी नेमकी सुरुवात कुठून करायची, भारतातून खाद्यपदार्थ अमेरिकेत एक्सपोर्ट कशी करायची, ग्रोसरी स्टोअर चालवताना काय काय खर्च असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या बिझनेसमध्ये प्रॉफिट मार्जिन किती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये सापडतील, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका। नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये। आज आपल्या पॉडकास्टवर आहेत दोन खास पाहुणे, निरंजन आणि पौर्णिमा कराडे। थँक्यू सो मच। निरंजन आणि पौर्णिमा कराडे इथे डॅलसमध्ये चालवतात सोल फूड्स इंडिया, आणि सोल फूड्स इंडियाची खासियत म्हणजे ही अमेरिकेमधली महाराष्ट्रातली खाद्य पंढरी आहे। इथे तुम्हाला सगळे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ सापडतील। हे आधीपासून तुमचं लहानपणीचे स्वप्न होतं का की बाबा काहीतरी असं करायचं अमेरिकेत जाऊन? काय ठिणगी कुठून पेटली? पहिली गोष्ट म्हणजे 33 वर्ष झाली मला, मी IT मध्ये, आणि आय एन्जॉय ITचं लाईफ। आय एन्जॉय दॅट। आय वॉज वर्किंग फॉर अ स्टार्टअप। त्याच्यानंतर आय जॉईंड अ बिग कंपनी। विथ बिग कंपनी कसं होतं की मीटिंगवर मीटिंग आणि आउटपुट तेवढं काही येत नाही। ओके, सो म्हणजे मला माझं लहानपणापासून असं की मला काही ना काहीतरी असं ना खाद्य लागतं, ब्रेन काहीतरी लागतं, काहीतरी चॅलेंज लागतं। पण वेन आय जॉईन दिस कंपनी इट वॉज लिटल बिट मीटिंग आणि म्हणजे ब्युरोक्रसी, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या। तर तेव्हा त्याच दरम्यान माझा डोक्यात चालू होतं आय नीड समथिंग डिफरंट। त्याच्यानंतर अनदर इंटरेस्टिंग थिंग दॅट हॅपन्ड इज दॅट आम्ही 2006 मध्ये इंडियात परत गेलो। ओके, आणि 2018 मध्ये परत आलो। आता अनफॉर्च्युनेटली आई वडील नाहीत। ओके, मग तुम्ही मुलांबरोबर राहणार, मुलं इकडेच राहणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही पण इकडेच राहणार। इकडे राहायचं तर मग इकडलं बाकीचे जी वर्ष आहेत, रिटायरमेंटची वर्ष, त्याच्यासाठी तुमच्याकडे सेव्हिंग्स पाहिजेत। तर आता बिकॉज आम्ही इंडियात गेलो त्याच्यामुळे ऑब्व्हियसली द रिटायरमेंट सेव्हिंग वॉज नॉट ॲज मच ॲज आय वुड हॅव। ओके, दुसरी गोष्ट अशी झाली की 2018 मध्ये जेव्हा मी इकडे आलो तेव्हा मला स्ट्रोक आला, आणि तो स्ट्रोक आम्ही 2018 मध्ये आलो आणि एका महिन्यात मला स्ट्रोक आला, आणि तो पण इथे शिफ्ट झाला इकडे ब्रेन स्ट्रोक आला। आणि पण तो पण इंटरेस्टिंग स्ट्रोक होता, कारण मी सायकलिंग तेव्हा पण करत होतो, आणि त्या दिवशी पण मी सायकलिंग करत होतो आणि एके ठिकाणी मी हल्लो जरा, म्हणून मी थांबलो, थोडा वेळ बसलो आणि पुढे आलो घरी। दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी मी झोपलो, मी लवकर झोपलो। दुसऱ्या दिवशी मी उठल्यावर मला कुठलेच नंबर आठवत नव्हते, माझा पासवर्ड मला आठवत नव्हता। मग मला कळे ना की काय होतं म्हणून। तर मग मी असं कधीच आयुष्यात झालेलं नाही की मी पासवर्ड विसरलोय म्हणून, लॉग इन नाही करू शकला असं। मग मी माझ्या मित्राला, इंडियातला जो माझा डॉक्टर मित्र आहे, त्याला फोन केला। तो मला ताबडतोब तो हॉस्पिटलमध्ये जा। हॉस्पिटलमध्ये जायचं तर कोणाची नावं सांगता येत नव्हती मला, माझा स्वतःचा सोशल सिक्युरिटी नंबर सांगता येत नव्हता। कसं करून आम्ही गेलो डॉक्टरकडे। आम्ही इतके नवीन होतो, आमच्याकडे गाडी नव्हती, काही नव्हतं। मला येऊन 2च दिवस झाले होते। मला म्हटलं मला कोणी पत्ता विचारला तरी सांगता नाही येणार, त्यामुळे तिकडे जी लेटर्स बसलेली तीच घेतली आणि ती पर्समध्ये टाकली की कोणी पत्ता विचारला तर मला हा बघून सांगता येईल की हा पत्ता आहे बाबा रे। आणि मग डॉक्टर म्हणाले तुला स्ट्रोक येऊन गेला म्हणून। पण म्हणजे काय? आणि मग त्यांनी मला तिकडनं एअर शिफ्ट केलं। ओके, हेलिकॉप्टर, एअर ॲम्ब्युलन्स नाही त्याला, म्हणजे इट वॉज व्हेरी, म्हणजे पायाखालची जमीन सरकणं, कारण त्यांना वाटलं की आता याचं ब्रेन ऑपरेशन करायला लागणार आहे। मी ओके होतो, मला सगळं कळत होतं, फक्त मला एक्सप्रेस करता येत नव्हतं, बोलायला शब्द कळत नव्हती की काय कसं सांगावं कुठली गोष्ट। त्यांनी सांगितल्यानंतर 5व्या मिनिटाला एअर ॲम्ब्युलन्स आलेली होती, ते लोक येऊन बीपीचं घेऊन त्याला घेऊन पण गेले। मला काही समजण्याच्या आत ह्याला घेऊन गेलेले होते। आणि मग तिकडे उतरलो, मी हेलिकॉप्टरवरून डायरेक्ट उतरलो, खाली वर मी चालत गेलो। तो डॉक्टर बघत बसला माझ्याकडे, आणि डॉक्टर म्हणला मला परत तुझा MRI करायचा। त्यांनी MRI केला। तो म्हणला की तुझा ब्रेनचा काही भाग गेलेला आहे, आता मेलेला फॉर गुड। त्याच्यामुळे आता ऑपरेशन करून डॅमेज जास्ती होईल फायदा होण्यापेक्षा, त्याच्यामुळे वी विल कीप यू ऑन ऑब्झर्वेशन, हे वी विल नॉट डू एनी सर्जरी ऑर समथिंग। मी म्हटलं पण मला काय आठवतच नाही, दॅट वी डोंट नो कधी परत येईल ते। म्हणून मला जे झालं होतं निदान, ते निदान अफेसिया म्हणून कंडिशन होती, ती झाली। ती म्हणजे काय, तुमचं ब्रेन प्रोसेस सगळ्या गोष्टी करतात,
पण ते एक्सप्रेस करणारी जी एरिया आहे ना तो माझा ती गेलेली होती. त्याच्यामुळे मला शब्द सांगता येत नव्हते, म्हणजे मला कोणाची नावं सांगता येत नव्हती. सरनाम आणि नाम, तर नाम ही गोष्ट मला सांगताच येत नव्हती कोणाची. कळत सगळं होतं मला, पण वाचायला हिने दिलं मला, वाचायला पण मला जमतच नव्हतं वाचायला. मला वाचलेलं मनातल्या मनात कळत होतं, मनात सगळं कळत होतं, सगळं समजत होतं, पण त्याला हे वाचून मोठ्याने दाखव तर तो नाही दाखवू शकत. हे असं तुला दिसतोय हा चष्मा आहे, हे काय ठेवलंय, हे माहिती आहे की चष्मा आहे, फक्त बोलता येत नाही. पण हे घ्यायचा, रीडिंग वगैरे असं सगळं सांगेल तो चष्मा असं सांगू शकत बाहेर यायचा नाही. व्हेरी स्केरी. जवळपास एक 6 महिने स्पीच थेरपी वगैरे करायला लागली मला वगैरे, हळूहळू गोष्टी आल्या. पण तेव्हा पण माझी मेमरी शाप होत होती, मला सगळ्या गोष्टी कळत होत्या पण सांगता येत नव्हत्या. त्याच्यामुळे मग ते माझा जो स्पीच थेरपी तो मला म्हणला ते काय झालंय की सगळ्या गोष्टी एका वेगळ्या वेगळ्या अशा बॉक्सेसमध्ये आहेत आणि त्या सगळ्यांच्या चाव्या मिक्स झाल्या, तर आपल्याला प्रत्येक चावी शोधून त्या बॉक्सला लावायचे. ते काम तुला करते. ते 6 महिने मग इनी माझ्यावर खूप मेहनत केली. ते आपल्याला काय आजूबाजूला बघून आपल्याला हार्ट अटॅक बद्दल माहिती असते, अरे डावा काहीतरी हात दुखायला लागतो, किंवा काही लोकांना हे माहिती असतं. ह्या बाबतीत काही माहितीच नव्हतं. म्हणजे डॉक्टर म्हणाले की हे आदल्या दिवशीच कळायला होतं, पण म्हटलं मला तो नॉर्मल बोलतोय, चालतोय, वागतोय, म्हणजे डॉक्टरकडे जा सांगितल्यावरती पण तोपर्यंत याची दाढी बिडी करून ते सगळं स्वतः करत होता. तो कसं टॅक्सीला बोलवणं वगैरे सगळं हे त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटलंच नाही की ह्याच्या ब्रेनला काहीतरी झालंय. आय मीन ही जस्ट अमेझिंगली इन्स्पायरिंग. कारण की त्या वेळेला मला डॉक्टर म्हणाले ही हॅज टू लर्न ऑल हिज नेम्स अँड नंबर्स अगेन. मला कळे ना, म्हटलं व्हॉट डू यू मीन, इंजिनियर झालेल्या माणसाला किती मागे आणायचं. मला काही म्हटलं हे प्रोसेसच होत नाहीये. सो घरी आल्यावरती मी आधी नंबर्स आणि अल्फाबेट्स एकत्र केली आणि त्याला म्हटलं या चिठ्ठ्या वेगळ्या कर. माझी बॅकग्राऊंड ॲज अ टीचर आहे. मला जन्मात कधी वाटलं नव्हतं की ॲज अ टीचर माझा जो शिकलेला एक्सपिरियन्स होता तो मला माझ्या नवऱ्यावरती वापरावा लागेल. मग म्हटलं आता लाईनीत लावून दाखव मला ABCD. तिकडे गणला तो ABCD. नंतर त्याला ते काही करता येईना. मग स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, उलटा सी असं माझ्याकडे अजूनही त्या वह्याच्या वह्या आहेत. आणि मग तिकडे जी माझी इंडियातली मैत्रीण होती, शी वॉज अमेझिंग, गॉड ब्लेस हर. तिने पहिल्यांदा सांगितलं पूर्णिमा दिस इज कॉल्ड अफेजिया. सो तू त्याला डायरेक्ट असं नकोच विचारू की हे काय आहे, ते काय आहे, हा कुत्रा आहे, हा मांजर आहे वगैरे, असं नाही विचारायचं. A फॉर ऍपल नाही, ए हे त्याला हाताने करू देत. म्हणजे हाताने A आणि हा A हे कनेक्शन त्याचं व्हायला लागेल. सो नंतर तो जसा रिकवर व्हायला लागला ना, तो तसा सांगताना आता तू समोर आलायस, आता ऍक्च्युली आफ्टर स्ट्रोक तू भेटलायस, तर पुढच्या वेळेला तो भेटेल त्यावेळी त्याला राहुल हे नाव नॉट नेसेसरी लक्षात राहील. तो मला 4 रेफरन्सेस सांगेल. अरे तो नाही का आपल्याकडे आलेला पॉडकास्ट, त्याचं खूप नाही का आपण बघतो तो, असं सांगितल्यावरती मग मी सांगितलं अच्छा हा का, असं अजूनही होतं. हे त्याची मराठी भाषा एवढी सुंदर आहे. तो रेग्युलर ब्लॉग्स लिहायचा, लेख लिहायचा. सो ही लॉस्ट ऑल ऑफ दॅट. बट काय लॉस केलं त्याच्यापेक्षा आम्ही म्हणतोय की हा आहे. मग ते हे सगळं झालं तेव्हा की असं परत पण होऊ शकतं. काहीतरी आपल्याला दुसरा सोर्स ऑफ इन्कम पाहिजे की जे म्हणजे पौर्णिमा पण चालू पुढे नेऊ शकते वगैरे. असं हा माझ्या डोक्यात सारखं होतं. त्याच्यामुळे मला समथिंग लाईक दिस पाहिजेच होतं की असं की वी विल एस्टॅब्लिश इट सो दॅट इट विल बी मॅनेजेबल बाय 1 पर्सन. म्हणजे ते माझ्या डोक्यात कायम होतं की काहीतरी असं पाहिजे आपल्याला. दॅट्स व्हाय आय थॉट अँड शी वॉज नॉट रेडी. बट स्टोर इज कम्प्लिटली हिज आयडिया. आय वॉज रिअली नॉट रेडी. आणि ऍक्च्युअली म्हणूनच दुकान घेताना डेअरिंग अशासाठी नव्हतं की इतकं वी हॅव सीन वर्स इन दॅट 6 months. काय होऊ शकलं असतं. म्हणजे त्याचा ऍक्सिडेंटच झाला असता त्यावेळेला, तर अघटित गोष्टी होऊ शकल्या असत्या ड्युरिंग हिज ब्रेन स्ट्रोक पिरियड. पण त्या नाही झाल्या तर देवाची कुठेतरी कृपा आहे. तर आता ह्याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं. सो तुम्ही हे डेअरिंग केलंच पाहिजे. हा एक ऍटिट्यूड होताच आमचा अप्रोच. त्यामुळे वी आर नॉट स्केअर्ड. हा म्हणजे तो सगळा आउटलुक चेंज झाला त्याच्यानंतर. हे म्हणजे गोष्ट संकट येतात, मार्ग निघतात आणि पुढे जायचं असतं. जर रिटायरमेंट तुमचं चांगलं पाहिजे तर काहीतरी एक इन्कम पाहिजे तुमच्याकडे. मग ते इन्कमचा सोर्स कसा, तर याच्यातनं आता आम्ही मेहनत करू पण या मेहनतीचं नंतर फळ मिळेल. जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा मला वाटलं ते 1 वर्ष मला खूप करायला लागेल आम्हाला मेहनत. 1 वर्षाचे 3 वर्ष झालेत. बट ऍटलीस्ट वी कॅन सी दॅट इज वर्थ इट. म्हणजे एकंदरीत किती दिवस लागले पूर्ण रिकव्हरीला? ऍक्च्युली 6 महिने मिनिमम लागले. त्यातले 3 महिने मी काम पण करत नव्हतो, जॉब नव्हतं. पण कसं असतं की बिकॉज आय वॉज अ US एम्प्लॉई, इकडे शॉर्ट टर्म डिसेबिलिटीचा इन्शुरन्स, तो शॉर्ट टर्म डिसेबिलिटी इन्शुरन्स चालू होता. त्याच्यामुळे मला 80% पगार होता तो मिळत होता. ते दिवस मी इंडियामध्ये होतो. यांनी माझ्यावर मेहनत घेतलं. असं करत हळूहळू आय वॉज ॲट अ पोझिशन की थोडंफार तरी म्हणजे कनेक्शन व्हायला लागल्या गोष्टी. काय झालं की बिकॉज ओरिजिनल इंडियन कंपनी होती आणि ऑल द क्रेडिट ऑल्सो गोज टू हिज ओरिजिनल बॉस जे इंडियातले होते, त्यांनी
त्यांनी निरंजनला सांगितलं की तू रोज येऊन मीटिंगला बस. नाहीतर नॉर्मली अशा तुमच्या प्रोफेशनल मोठ्या कंपन्यांमध्ये ते सांगतात तुम्ही लिव्ह आणि यू जस्ट स्टे ॲट होम. पण ह्याला उलट सांगितलं त्यांनी की तू, कारण की मग त्याच्या कानावर सतत पडत होतं. हळूहळू 15 दिवसांनी तो मीटिंग मध्ये बसल्यावरती त्या कलिगला सांगायचा की अरे आठवते का आपण तिकडे गेलेलो, तिकडे त्याच्या आपण माझ्या हातनं चहा सांडला होता वगैरे, हा आयबीएम. पुढे हा मीटिंग कंटिन्यू करू शकायचा. काय आहे, तुम्हाला एखादा गोष्टीचं दुखापत झाली, कुठल्याही शरीराच्या भागावरती दुखापत झाली, डॉक्टर सांगतात रेस्ट ॲट एरिया. हात मोडलाय, पाय मोडलाय, यू रेस्ट ॲट एरिया. यू हॅव टू डू एक्झॅक्टली ऑपोजिट विथ ब्रेन. तो सतत चालू पाहिजे तुमचा. सो दॅट आणि हे अर्थात मला काही माहिती नव्हतं, हे आता ह्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी वाचल्या म्हणून. सो न्यूरोप्लास्टिसिटी इज समथिंग विच अदर ब्रेन सेल स्टार्ट टेकिंग ओव्हर द डेड एरिया. ओके, पण त्याच्याकरता म्हणून ते आपल्याकडे चांगल्या सवयी आणि त्या सवयीचा गुलाम म्हणजे आमचा सगळा जो अभ्यास चालू होता त्यावेळेला लक्षात आल्या आमच्या की किती बारीक सारीक गोष्टी या आपल्या तुमच्या सवयीमुळे तुम्ही सुधारू शकता कधीही कुठल्याही वयात. हे मला अक्षरशः ह्याच्यावरनं दिसू शकलं. म्हणजे अक्षरशः नंबर्स हे तुम्हाला उशिरा कळतात. पहिली ते दुसरीतली गणित असतात ना, एका झाडावर 40 पक्षी बसले, 4 उडून गेले, उरले किती, असं जे शाब्दिक गणित म्हणतो ना आपण, तशी गणित मी त्याला सांगायची सोडवायला. सो आमचा सकाळचा दिनक्रम असा असायचा, सकाळी उठून हा योगा किंवा सायकलिंग करून यायचा. त्याच्यानंतर एक फॉर्म कसा आपण बँकांचा वगैरे भरतो तसा त्याला रेग्युलरली फॉर्म भरायचा. नाव, गाव, US मधला पत्ता, तुझा फोन नंबर, माझा फोन नंबर, आई बाबांचं नाव, गाव, मुलांची नावं, हे सगळं तो असं लाईक फॉर्म रोज लिहायचा. त्याच्यानंतर रॅन्डम प्रश्न विचारायचे, भारताचा स्वातंत्र्य दिन कधी असतो. म्हणजे ते सतत तुम्ही ते चालू ठेवलं पाहिजे. किंवा छोटे छोटे निबंध लिही. तू एक कार स्टार्ट करायची, तर तुला कार स्टार्ट करायच्या आधी काय काय करावं लागतं. आणि इट वॉज सो एनरिचिंग फॉर मी टू सी हिज अँगल की तुम्ही काय एक्सपेक्ट करताय, एक सामान्य माणूस काय लिहिल आणि हा काय लिहितोय ते वेगळं. आणि क्लास म्हणजे असं नाही म्हणत की काहीतरी जिब्रिश लिहितोय, तो लिटरली लॉजिकली टेक्निकली लिहित होता. एखादी गोष्ट लिहिता तुम्ही कॉम्प्युटरवर लिहिता, तुम्ही हाताने लिहिता, तुम्ही कॉम्प्युटरवर वाचता, तुम्ही ऍक्च्युअली पुस्तक वाचता, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ब्रेनचं मॅपिंग कसं असतं म्हणजे आता मला तुझं नाव माहितीये, समजा राहुल आहे, पण मला राहुल सांगायला जमायचं नाही, तर कधी कधी काय असं लिहायचो हाताने असं गिरवायचो राहुल राहुल हा, आणि मग सांगायचं राहुल. पण याच्यात सांगायचा मुद्दा काय की एक गोष्ट तेव्हा लक्षात आली होती की ब्रेनला चालना सारखी लागणार आहे. ओके, जर यू हॅव टू कीप इट ऍक्टिव्ह. नुसतं टीव्ही किंवा इंस्टाग्रामवर हे करून बसलं तर काय गेलं तुम्ही. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह तुम्हाला कसं ठेवायचं. आणि मला पूर्वीपासून काही ना काहीतरी असे चॅलेंजेस लागायचे. त्याच्यामुळे जेव्हा ऑफिस मधनं ते चालन मिळत नव्हती किंवा असं काहीतरी प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करायला मिळत नाहीये, सो देन दिस वॉज दॅट प्लेग्राउंड फॉर मी. इट वॉज लाईक दॅट फॉर अस. का आम्हाला हा बिझनेस माहित नाही, कसं करायचं माहित नाही, मग हे कसं करायचं. शी नोज हाऊ टू सेल दोज प्रॉडक्ट, आय नो हाऊ टू पुट देम ऑन इंटरनेट. फिजिकल प्रॉडक्ट कसे विकायचं काय माहिती, ते एव्हरीथिंग इज न्यू. कसं की मला सारखं ब्रेनला चालना मिळत राहिली आणि दॅट इज व्हॉट आय एन्जॉय. सकाळी 6ला माझं ऑफिसचं काम चालू करतो, 6 ते 3 3:30 पर्यंत त्याच्यात बिझी. त्याच्यानंतर मग मी इकडे येऊन इकडे किचन मध्ये काहीतरी करा किंवा काहीतरी फ्रंट ऑफिस मध्ये थांबा, असं काहीतरी म्हणजे कंटिन्युअसली बिझी. म्हणजे किती वर्ष झाले आम्ही असं विकेंड वगैरे असं काही सुट्टी बिटी असं माहितीच नाही आम्हाला. पहिली 1-2 वर्ष तर नाहीत, आम्ही दोघे दुकानातच असायचो पूर्वी. आता थोडं कमी झालं, आता स्टाफ आहे ती बऱ्याचशा गोष्टी बघतात. सोल फूड इंडियाची संकल्पना ही कुठून आली. इकडे अमेरिकेत आलो होतो 96 मध्ये. 10 वर्ष अमेरिकेत राहिलो आणि त्याच्यानंतर मुलांना पहिलीत घालायच्या वेळेला आम्ही भारतात गेलो. आणि भारतात 12 वर्ष होतो पुण्याला. आणि परत ह्याच्या जॉबच्या निमित्ताने आम्ही परत आलो. तोपर्यंत आय बिकेम एन एम्प्टी नेस्टर. तर त्यावेळेला मला दिसायला लागलं की हे ऑनलाईन शॉपिंग नवीन आहे आणि हे आपल्याला आलं पाहिजे, माहिती असली पाहिजे. मी त्याच्यातच प्रयोग केला. तर सो मी काय करायची, इकडच्या जवळपासचे जे TJ Maxx किंवा असे ज्याच्यात मेड इन इटली किंवा मेड इन टर्की वगैरे अशी जी काही प्रॉडक्ट्स मिळतात जी युनिक असतात ती आणून ऑनलाईन विकायला सुरुवात केली. इंटरेस्टिंग वाटायला लागलं. पण ॲट अ व्हेरी सेम टाइम सतत तुम्ही नवीन प्रॉडक्ट कसं शोधत राहायचं. त्याच वेळेला आम्हाला कळलं की ह्याची एक रिलेटिव्ह आहे, कझिन, ती पिट्सबर्गमध्ये पिठं विकते. हे ऐकून माहिती होतं, पण आम्हाला वाटलं हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, वा आपली थालीपीठाची भाजणी वगैरे म्हणजे किती छान. पण असं झालं की मला वाटलं आता परत इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स काढावं लागणार, त्याचा परत अभ्यास करावा लागणार, नको रे बाबा असं वाटलं होतं. पण मग इव्हेंच्युअली तिला विचारलं, ती म्हणाले का काही नाही, हा घे नंबर आणि कर त्यांना फोन. आणि आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला. प्रसाद कुलकर्णी जे पंडित फूड्सचे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं डॅलसमध्ये असं असं आहे. तर म्हणजे डॅलसमधल्या काही दुकानांमध्ये मिळतात ऑलरेडी तुमचं हे. तर मग आम्ही दोघंजणं त्यांनी ज्या दुकानांची नावं सांगितली त्या दुकानांमध्ये गेलो. तर तिकडे अतिशय दुर्लक्षित उपेक्षित ह्याच्यामध्ये आपले मराठी पदार्थ दिसले. तर मीच त्यांना असं कुठेतरी लिटरली असे आत एखाद दुसरा असलेला असे होते. तर मी त्याचे फोटो काढले आणि मी ते त्यांना पाठवले
की म्हटलं हे तुम्ही म्हणताय पण हे असे असे इथे आहेत. ते म्हणाले की तुम्ही इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथे डिस्ट्रीब्युशन घेऊन करू शकता. तो म्हणाला गो फॉर इट, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. पहिलं ट्रकमधनं सामान यायच्या आधी ह्याची वेबसाईट तयार होती आणि त्यांनी ट्रायलला म्हणून वेबसाईट ऑन केली आणि आम्हाला ऑर्डर पण आली. आम्ही म्हटलं थांबा जरा, आमच्याकडे अजून ॲक्च्युली सामान नाही आलेलं. सो दॅट वॉज अ व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला की अरे वा हे खूप खूप छान आहे. आणि तोपर्यंत आल्यावरती जसं मी ओळखीच्या लोकांना थोडंफार सांगायला लागले की हे आहे आमच्याकडे वगैरे, तर ती वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या आणि तेव्हा कोविड होतं, त्याच्यामुळे ऑनलाईन प्रेझेन्स वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मला थोडाफार एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे मी म्हटलं. आणि अनदर थिंग इज, जेव्हा डिस्ट्रीब्युटरनी सांगितलं की तुम्ही घ्या डिस्ट्रीब्युटरशिप, तर वन थिंग आय न्यू की गेटिंग अ डिस्ट्रीब्युटरशिप और राईट्स टू सेल इन अ पर्टिक्युलर लोकेशन खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे मी हिला म्हटलं की घे. आता आपल्या व्ह्युअर्ससाठी निरंजन भाऊ, डिस्ट्रीब्युटरशिप म्हणजे नेमकं काय, कशासाठी? सर बेसिकली डिस्ट्रीब्युटरशिप कशी असते की माल इंडियातनं जो होतो तो शिपमधून येतो. तर आता शिपमधून येणार आणि ऑल दीज प्रॉडक्ट्स आर विथ एक्सपायरी डेट. त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हॉल्यूममध्ये घ्यायचं, पण यू हॅव टू हॅव लॉट ऑफ डिफरंट ब्रँड. पहिली गोष्ट नंबर 1. नंबर 2, इकडे आल्यावर तो वेगळे ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायला लागतात. तो एक मेन डिस्ट्रीब्युटर असतो. त्याचं काम काय की इंडियातनं सोर्स करायचे प्रॉडक्ट्स. ओके, सो ही डज ऑल द इम्पोर्टिंग. ओके, आता इम्पोर्टिंग करताना कसं आहे की तुम्हाला व्हॉल्यूम असेल तर तुम्हाला स्वस्तात मिळतं. जर तुम्ही फेडेक्समधनं मागवलं तर परवडणार नाही. मग व्हॉल्यूम म्हणजे एक कंटेनर घ्यायला लागतो. आता एका कंटेनरमध्ये जवळपास 60 टन माल राहतो. आता 60 टन हा फूडचा माल असेल तर यू हॅव टू हॅव सम काइंड ऑफ अ चॅनल टू डिस्ट्रीब्यूट इट, टू सेल इट. मग डिस्ट्रीब्युटर काय करतात की ठराविक एरियाजमध्ये टेरिटरीज असतात, तर त्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या टेरिटरीमध्ये ते एक डिस्ट्रीब्युटर हे करतात. तर टिपिकली पटेल वगैरे त्यांचं आधीपासून आहे. पण पंडित फूड जे UK बेस्ड कंपनी आहे, तर त्यांचं ओव्हरऑल मॉडेल कसं आहे की दे हॅव आयडेंटिफाईड मराठी हाऊसवाईफ्स who have a work permit. Okay, so could be EAD, ग्रीन कार्ड, सिटीजनशिप. आणि त्यांना सांगतात की तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घ्या, कारण शेवटी तीच लोक प्रॉडक्ट वापरतात आणि दे कॅन सेल दॅट प्रॉडक्ट बेटर इन द मार्केट. आणि दॅट इज हाऊ पंडित फूड अप्रोच टू अस, राईट? सो देन आय थॉट दॅट आय एम गोइंग टू गेट और हक्क मिळणार आहेत मला इकडे सेल करायचे डालस एरियामध्ये. आणि त्यासुद्धा सगळ्या मराठी गोष्टी विच वी नो, आम्ही वापरलेल्या गोष्टी आहेत. आय नो की या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. तर म्हणून मी म्हटलं की डिस्ट्रीब्युटरशिप आपण घ्यायलाच पाहिजे. पण त्यातनं मला असं फार वाटतंय की तुम्ही जो एरिया पकडला ना, तिथं खरंच एक डिमांड होती आणि त्याला सप्लाय नव्हता. एक्झॅक्टली. अगदी. तुम्हाला जनरली पंजाबी गोष्टी और साऊथ इंडियन गोष्टी खूप मिळतात आणि गुजराती पण. आणि डालस म्हटलं डालस पुरम म्हणतात, तर ते साऊथ इंडियन फोकस जास्ती आहे इकडे. तर त्याच्यामुळे जरी तुम्हाला भरपूर इंडियन दुकानं आहेत तिकडे, पण मराठी गोष्टी असं मिळणं नव्हतं, म्हणजे शक्यच नव्हतं तेव्हा. सो दॅट इज वेअर वी थॉट की आपण ॲटलिस्ट घरातनं चालू करूया, कारण एनिवे कोविड होता, लोक दुकानात जातच नव्हते. सो दॅट इज हाऊ वी थॉट दॅट लेट अस गेट इन टू दॅट. वा, फार छान. मग म्हणजे सोल फूड इंडियाची सुरुवात आधी ही होम बेस्ड सर्व्हिस अशी होती का? बरोबर. एक रॅक सुरुवातीला घाबरत आपला एक रॅक आणला. प्रत्येक टाईपच्या व्हरायटीच्या अशी 10-20 पाकिटं एवढीच आम्ही जेमतेम मागवली होती. आणि त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स आल्यावरती इमिजिएट दुसऱ्या ह्याच्यात आम्ही लिटरली 8 पॅलेट्स मागवले. हा आता मला एक कळते की एवढा इमिजिएट चांगला रिस्पॉन्स म्हणजे तुमची काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती किंवा सेल्स स्ट्रॅटेजी काय होती? ती फेसबुकवरती. त्यावेळेला कोविडमध्ये सगळे ऑनलाईन होते, लोकांना खरंच काही कामं नव्हती बिचारे. फेसबुकवरती इकडे जो मुंबईकर म्हणून ग्रुप आहे, त्या मुंबईकर ग्रुपवरती तुम्ही दर बुधवारी तुमचं काही प्रॉडक्ट असेल तर त्याची जाहिरात देऊ शकता. तो मी ग्रुप जॉईन केला होता. तर मी दर बुधवारी, म्हणजे मी अगदी नेटाने मंगळवारी रात्री माझी जाहिरात तयार असायची. पोस्टर तयार कर, मग ते कॅनव्हामध्ये अजून जसं लोकांना अपील वाटेल अशा ह्याने असं करत करत मी तर मग अजून लोकल ग्रुप्स फेसबुकवरती जॉईन केले आणि त्या सगळ्या ह्याच्यावरती सारखी जाहिरात करत राहिली. आणि प्लस वर्ड ऑफ माउथनी पण लोकांनी सांगितलं वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये. तेव्हा जेव्हा सुरुवात केली तेव्हा किती प्रॉडक्ट्स होते असे बोटावर मोजणे आहेत की? 70-80 भरपूर, म्हणजे भरपूर तुम्ही मोठ्या स्केलवरच लॉन्च केलं. 70-80 होते नक्की प्रोडक्ट्स तेव्हा. आणि तेव्हा डॅलस मधनं कोणी असं करत होतं एक्झॅक्टली सेम असं? म्हणजे मराठी गोष्टी मराठी असं कोणीच केलेलं नव्हतं. वा वा, व्हेरी नाईस. खरं म्हणजे तुम्ही मार्केट तर शोधलं जिथं गॅप होता, पण एक काय म्हणतात रिस्क पण होती, कारण तुम्हाला माहिती नव्हतं
नाही. आता ऑब्व्हियसली तुम्ही इथे राहत असल्यामुळे तुम्हाला एवढं माहिती की मराठी लोक आहेत. 2018 मध्ये आले त्यामुळे आमच्या तशा पण काही ओळखी नव्हत्या. आता फार आपली लोक फार वाढली आहेत हो. टेक्सासमध्ये, म्हणजे आपली देशी लोकांची संख्या चिकन भरपूर असते. त्याच्यामुळे आय थिंक तुमचं टायमिंग आहे मला एक छान वाटतं. 2018 लोक भरपूर होते आणि आय थिंक कोविड तुम्ही जसं म्हटलं त्याचा तो एक ट्रिगर होता तो, कारण भरपूर लोक ऑनलाईनच होती तेव्हा. ऍक्च्युली कोविड हा ट्रिगर होता, कारण त्याच्यामुळे ऑनलाईन पॉप्युलर झालं आणि ऑनलाईन वॉज इझी टू डू द बिझनेस. वा, व्हेरी नाईस. म्हणजे तुम्ही ते घरातूनच लॉन्च केलं सोल फूड इंडिया आणि चांगला त्याचा रिस्पॉन्स पण तुम्हाला डॅलसकरांनी दिला. तर मला याच्याबद्दल एक प्रश्न आहे, असं अमेरिकेमध्ये तुम्ही असा बिझनेस घर बसल्या वर्क फ्रॉम होम टाईपचा बिझनेस असा डायरेक्टली स्टार्ट करू शकता का? याच्यासाठी काही प्रोसेस वगैरे काही फॉलो करावं लागतं? हा, प्रोसेस आहे, पण इट इज इझी. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुमची कंपनी पाहिजे. तर LLC आम्ही सेटअप केली होती आणि LLC केल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला एक EIN नंबर लागतो, विच इज अ युनिक नंबर. तर तो एक घ्यायला लागतो. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट विकता तेव्हा तुम्हाला एक फूड रिसेलरचं सर्टिफिकेट लागतं, ते टेक्सास गव्हर्नमेंटचं. तर ते मी अप्लाय केलं. त्याच्यानंतर तुम्हाला सोशल सेल्स टॅक्स नंबर लागतो, कारण वेन यू आर सेलिंग तुम्हाला सेल्स टॅक्स भरायला लागतो, कस्टमरकडून घेऊन ते भरायला लागतं. तर त्याचा एक सेल्स टॅक्सचा नंबर असतो, तर तो नंबर घ्यायचा असतो. पण या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. म्हणजे ऑनलाईन सगळी माहिती अवेलेबल आहे आणि लिटरली म्हणजे 15 जुलै 2020 मध्ये आम्ही प्रोसेस चालू केली आणि 30 जुलैला आमचं कंपनी चालू झाली. 2 आठवड्यात सगळं प्रोसेस झाली, सगळं पूर्ण प्रोसेस. EIN नंबर आला, सेल्स टॅक्स नंबर आला आणि LLC तर फॉर्म लगेचच होते. LLC खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तर या सगळ्या गोष्टी आमच्या सेटअप होत्या आणि वेबसाईट तर तयार होतीच माझी. आणि मग 15 ऑगस्टला पहिला प्रॉडक्ट विकला. वा, स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर 15 ऑगस्टला मुलाला हॉस्टेलवरती सोडलं, कारण त्याचं कॉलेज तेव्हा सुरू होणार होतं. अच्छा. आणि घरी येऊन दुकान हे केलं, ओपन झालं. मुलाला तिकडे आझादी दिली आणि तुम्ही इकडे. वा, व्हेरी नाईस. तर म्हणजे एकंदरीत असं म्हणताय निरंजन भाऊ तुम्ही की अमेरिकेमध्ये धंदा करायचा असेल तर त्यांनी प्रोसेस फार सोपी करून ठेवली आहे. अनदर इम्पॉर्टंट थिंग इज की इकडे स्मॉल बिझनेसचं फेडरल गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे. एक्झॅक्टली, SBDA असं काहीतरी नाव आहे. त्याचं इकडे डेंटनला ऑफिस आहे. तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये पण गेलो. तर त्यांनी मला सांगितलं की तुला काय माहिती पाहिजे. तुम्ही सांगितलं की असं मला एथनिक प्रॉडक्ट्स विकायचे. तर तो म्हणाला की मी पूर्ण रिसर्च करून तुला पाठवेन की व्हॉट इज द फ्युचर फॉर सच काइंड ऑफ अ प्रॉडक्ट. तर तो रिसर्च पाठवला. त्याच्यानंतर तो म्हणाला की तुम्हाला लोन पाहिजे असेल, काय कुठे कुठे जायचं, तर वी विल गाईड यू इफ यू वॉन्ट टू डू दॅट. तर हे सगळी माहिती त्यांनी मला दिली. आणि ही सरकारी यंत्रणा, सरकारी फुकट सर्व्हिस आहे. आणि त्यांनी मला 1 तास दिला. 1 तास त्यांनी सगळं मला विचारलं की काय करायचंय तुम्हाला, कसं करायचंय, आणि त्यांनी सगळी माहिती दिली. ओके. आणि कुठले परमिट्स लागणार वगैरे ते त्यांनी सगळं सांगितलं. दॅट इज हाऊ वी वेंट अहेड. 30 जुलै 2020 मध्ये आम्ही चालू केलंय. तर आता ठीक आहे, तुम्ही सुरू केलंय सोल फूड इंडिया, चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तू फेसबुकवर टाकती, लोक येतात, माल जातोय, पण तिथून ते आपलं स्वतःचं स्टोअर असावं, किराणा दुकान असावं, ही जंप कशी झाली? की आधी मुळात जेव्हा घरनं करत होते, मी म्हटलं तसं एका रॅकवरनं 4 रॅकवर, 4 वरनं 8 वरती असं आलो. त्याच्यानंतर मेन आयडिया ऑफ पंडित फूड्स इज की यू डेव्हलप द स्टोर्स. सो तो आम्ही प्रयत्न केला की दुकानांमध्ये जायचं, त्यांना सॅम्पलिंग दाखवायचं, त्यांना सांगायचं तुमच्या दुकानात हे ठेवा अँड देन आय विल गेट अ कमिशन. अशीच बेसिकली ती आयडिया होती. सो वी ट्राईड 2-3 दुकानांमध्ये. पण ते जेव्हा मी ते करून पाहिलं, द अमाऊंट ऑफ टाइम आय एम स्पेंडिंग इन डुईंग ऑल दिस थिंग्स, आणि तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. तिकडे गेलाय की नाही, किती गेलाय, किती प्रमाणात गेलाय, मग मी उरलेल्या वस्तूंचा, न विकल्या गेलेल्या वस्तू परत तुम्ही घेऊन जा म्हणून तो दुकानदार माझ्या मागे लागायला लागला. हे सगळं म्हटलं हे मला काही झेपतंय असं वाटत नाही. हा एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर पंडित फूड्सच्या थ्रू इथे जी एक मोठी दुकानाची चेन आहे तिकडे ते म्हणाले की माझं कॉन्टॅक्ट झालेलं आहे, तुम्ही तिकडे सप्लाय करा. मग त्यांना आम्ही गायडन्स दिला आणि त्या दुकानांमध्ये, इंडिया बाजार म्हणून दुकान आहे इकडे, त्यांच्या सगळ्या 8च्या 8 ब्रँचेसमध्ये आमच्या थ्रू सोहमची सगळी प्रॉडक्ट्स जायला लागली. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की आता माझ्या घरी कोण कशाला येणार आहे. मी ग्रुपवरती सांगितलं, आलंय की लोक नाही तेरे पास ही आते. अरे एकाच ट्रक निघालेला आहे, एक पॅलेट तिकडे उतरलं, एक माझ्याकडे उतरलंय, नाही तुझ्याकडनं घेऊन येतो. सो हा विश्वास जेव्हा लोकांनी दाखवला त्यावेळेला आमचा पण कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला. कारण की तोपर्यंत, आणि प्लस खरं म्हणजे आम्ही आमचं घर पण बदलून आम्ही अजून इंटेरियर ऑफ फ्रिस्को राहायला गेलो होतो. सो आम्हाला वाटलं की आता एवढ्या आतमध्ये कोण येणार आहे. पण तिकडे पण आम्हाला रिस्पॉन्स एवढा चांगला मिळाला की आता गॅरेजमध्ये पण मावत नाही सामान,
आणि मोठं कसं घ्यायचं आणि काय करायचं. आणि त्याच वेळेला पण हे डेअरिंग सगळं ह्याचं आहे, मला माहिती नव्हतं त्यावेळेला की मी एवढं काही करू शकेन असं. सो बेसिकली काय की दुकानं होती, पण टिपिकली त्या दुकानांबरोबर त्यांचं काही लोकांची मेंटॅलिटी ऑल्सो मॅटर्स, राईट. कसं असं की जेव्हा मोठी दुकानं असतात तेव्हा पर्सनल टच निघून जातो दुकानदार आणि लोक. वेअर ॲज आमच्याकडून घ्यायचं तर म्हणजे पौर्णिमा माहिती आहे, आपण पौर्णिमाकडून आणतो किंवा काही झालं तर पौर्णिमा ऐकेल की हे खराब आहे, हे नाहीये, हे कोणाला सांगू शकतो आणि ते त्याच्यावर ऍक्ट करू शकतात. हा जो विश्वास लोकांचा होता त्याच्यामुळे आमचा रिस्पॉन्स होता. मग पण कसं होतं की घरातनं ते स्केलेबल होत नव्हतं, खूप लिमिटेशन्स नंतर आणि म्हणून मग त्याच दरम्यान हे आता जे आमचं जे दुकान आहे ते दुकान विकायला आलं होतं मार्केटमध्ये. ओके, तो जो ओनर आहे त्या ओनरनी 15 वर्ष हे दुकान इकडे चालवलं, पण त्याच्या आजूबाजूला इंडियन दुकानं आली त्याच्यामुळे त्याला ही वॉन्टेड टू गेट आउट ऑफ इट, कारण कोविडमध्ये त्याचा पण नुकसान झालं, तर त्याच्यामुळे ही वॉन्टेड टू एक्झिट. आणि हा दुकानदार असा होता की मी ह्याच्याकडे इकडे यायचो, आम्ही की इकडला समोसे आणि बिर्याणी खायला आम्ही इकडे यायचो, त्याच्यामुळे मला हे दुकान माहिती होतं. तेव्हा पण आम्ही त्याला सांगितलं होतं की आमचे प्रॉडक्ट तुम्ही ठेवा, पण तो म्हणाला इकडे काही मार्केट नाहीये, ओके, इकडे मोठी मोठी दुकान आहेत वगैरे. वी थॉट दॅट ओके त्याला विकायचंच आहे, जागा मोक्याची आहे, 2 मोठे हायवे जवळून जातात इकडनं, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही राहा डालसमध्ये 20 मिनिटात तुम्ही इकडे येऊ शकता. तर म्हटलं ही जी जागा आहे ही इम्पॉर्टंट आहे, अशी जागा मिळणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की ठीक आहे बघूया आपण घेऊया, असा विचार करून आम्ही म्हटलं की एक दुकान आपण विकत घेऊया. हे विकत घेतलं, किती केलं, इट्स अ ह्यूज इन्व्हेस्टमेंट. ओके, तुम्हाला मनात धाकधूक असणारच ना, अरे आपलं जे काही चालू आहे आता घराच्या छोट्याशा स्केलवर आपण करतोय, ठीक आहे प्रतिसाद आहे, पण आपण एवढं मोठं घेतोय, कसं होईल काय होईल. वर्षभर पूर्ण अख्खी रात्र झोपलेली नाहीये, कारण की इट इज लाईक मला कुठेतरी विहिरीत ढकलल्यासारखं होतं. आता पोहतो बघ, बरोबर आहे ना, कारण तुमचं दोघांचं तुम्ही म्हटलं तुमचं असं ट्रेडिशनल बिझनेस एक्सपिरियन्स नाही, तुमच्या फॅमिलीज बिझनेस बॅकग्राऊंडच्या नाही. याचं कारण सांगते मी तुम्हाला की मी घरनं पिठं वगैरे विकणं वगैरे ठीक आहे, दुकान आलं ते विथ किचन आलं. ओके, आणि तुम्हाला जर का ह्या बिझनेसमध्ये सस्टेन करायचं असेल तर तुम्हाला हॉट फूड्स ही विकायलाच पाहिजे. तुम्ही फक्त तुमचं ग्रोसरी स्टोअर आहे तर तुम्हाला सर्व्हायवल लेवलला यायला प्रचंड वेळ लागतो. हे ना, हे मी फार बघितलं आपल्या देशी दुकानांबद्दल, किचन आणि पेंट्री असते म्हणजे असतेच. हे का मस्ट काय नाही. सो बेसिकली कसं आहे की वेन यू टॉक अबाउट मार्जिन, ज्या आपण रिसेल करतो गोष्टी त्यातलं मार्जिन खूप नसतं, पण हॉट फूड मध्ये तुम्हाला ते मार्जिन मिळतं. ओके, त्याच्यामुळे हा जो फॉर्मॅट आहे की हॉट फूड आणि ग्रोसरी हे चालतं. अनदर इम्पॉर्टंट थिंग आहे की हॉट फूड मध्ये सुद्धा तळणीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप चालतात. आणि तुम्हाला माहिती आहे की US ची घरं कशी आहेत की तुम्ही तळणी घरात केलं की एवढा वास सगळ्या घरात भरतो वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की 3-4 लोक घरात असतात, त्यांच्या तळणी करा हे होत नाही, त्याच्यामुळे लोक बाहेर तळणीचं जास्ती खातात. त्याच्यामुळे तो जो पॅटर्न आहे तो चांगला चालतो की हॉट फूड म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला समोसे वडे या अशा गोष्टी जास्ती मिळतात. ओके, आणि त्याच्यात मार्जिन पण आहे. ओके, सो त्या गोष्टी जास्ती चालतात. आणि मग पूरक म्हणून रिटेल स्टोअर. पूर्वी कसं होतं की पूर्वी पटेल वगैरे अशा चेन्स होत्या, पण तेव्हा कसं की फक्त तेच होते, त्याच्यामुळे त्यांचं फक्त रिटेल वरून चाललं. कारण कसं असतं की रिटेलमध्ये भरपूर व्हॉल्यूम लागतो आणि मार्जिन लो असतो. ओके, पण आता कसं आहे की आता कॉम्पिटिशन खूप आहे तिकडे, भरपूर इंडियन रिटेल स्टोअर्स आणि जायंट आहेत. आणि म्हणजे आमच्या आजूबाजूला 1-2 मैलावर 3 किंवा 4 इंडियन स्टोर्स आहेत. पटेल, इंडिया बाजार, आणि ती खूप वेल नोन आहे. देसी ब्रदर्स, हो, सगळं खूपच. आणि भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली वगैरे अशी ती दुकान आहेत. तर याच्या जर तुम्हाला टिकायला हवं असेल तर हॉट फूड तर पाहिजेच, प्लस काहीतरी युनिकनेस पाहिजे. आणि दॅट इज व्हॉट अवर. म्हणजे जेव्हा मी दुकान घेतलं तेव्हा तो प्रिव्हियस ओनर म्हटलं तुला माहितीये का धंदा, तो म्हटलं नाही पण आय एम कॉन्फिडंट. तर तो म्हटला की इकडे भरपूर कॉम्पिटिशन आहे आणि त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स होता की त्याचा रिटेल बिझनेस चालत नव्हता. त्याचा बिझनेस हा मेनली समोसे आणि तेलगू कॅटरिंग आणि चहा, ज्याच्यावर त्याचा धंदा मॅक्झिममली चालत होता. तर तेव्हा तो मला म्हटला की तुला एक जमेल का हे. म्हटलं बघू, करून चालून थोडंफार कुकिंगचं
घरात ह्याला आवड आहे पण कुकिंग इज नॉट माय स्ट्रेंथ, म्हणून माझी झोप जास्त उडाली होती की अरे बापरे. आणि असं झालं, लोक आल्या मराठी दुकान सुरू झाल्यावर मराठी दुकान आणि वडा नाही, म्हणून मग मी करून बघितला बटाटे वडा आणि तो चांगला झाला अपॅरेंटली. मला वाटलं नव्हतं की माझ्या कुकिंग करता एवढं काही पॉप्युलर होऊ शकतं हे, पण बटाटा वडा सॉलिड लोकांना. आणि आम्ही वडापाव आधी सुरू नाही केला कारण आम्हाला माहिती आहे की जर का पाव माझा वडा चांगला आहे पण बाहेरून जर का मी पाव विकत आणला जो गोडसर आहे त्याच्यामुळे कोणी माझ्या वडापावला नावं ठेवली तर दॅट इज म्हटलं हे गणित काहीतरी चुकतंय. सो जोपर्यंत मला चांगला पाव मिळाला नाही तोपर्यंत आम्ही सोलफूड्स इंडियाला वडापाव इंट्रोड्यूस केला नाही. आधी फक्तच बटाटे वडा होता, 2 आठवड्यांनी ह्यांनी साबुदाणा वडा सुरू केला. एवढे 2च पदार्थ सुरू केले. बाकी सगळे जे आधीचे होते तेच म्हणजे खूप सुरुवातीची पहिलं वर्ष वॉज व्हेरी टफ. एव्हरी सिंगल डे वॉज अ न्यू चॅलेंज आणि स्टाफ कधी कधी ते यायचेच नाही. मग आम्ही भांडी घासणं, तळणं, केरलादी सगळं केलेलं आहे. फूड इंडियाचे जेव्हा प्लॅन चालू होते ते तुम्ही रिसर्च करत होते आणि मार्केट बघत होते तेव्हा तुमचा मेन फोकस होता सोम सारखे ब्रँड जे पॉप्युलर आहेत लोकल आपले, बरोबर, ते विकायचे. ओके, पण जेव्हा तुम्ही आता इथे हे दुकान बघायला बघितलं तेव्हा तुम्हाला कळलं की अरे याच्यात ऍडिशनल एक म्हणजे आपल्याला किचनही मॅनेज करावं लागेल. हा, मग प्लॅन मध्ये नव्हता पण ते माझी सुप्त इच्छा खूप वर्ष होती. हा, म्हणजे मी जेव्हा 2006 मध्ये इंडियामध्ये गेलो त्याच्या आधी जेव्हा होतो तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की कधीतरी रेस्टॉरंट आपल्याला चालू करायचंय म्हणून. असं एक कधीतरी असं आयडिया होता, कारण फूडी, पण असं काही ऍक्टिव्हली आम्ही प्रयत्न केला नव्हता. एक झालं की जेव्हा कोविडच्या दरम्यान अजून एक इकडे रेस्टॉरंट होतं ते विकायला आलो. ओके, इंडियन रेस्टॉरंट होतं, तर तेव्हा मी ते रेस्टॉरंट बघून ते विकत घेण्याचा माझा प्लॅन होता. पण जेव्हा त्याचा ओव्हरऑल हिशोब बघितला, बॅलन्स शीट वगैरे मागवले, तर ते बघितल्यावर मला वाटलं की दिस इज नॉट राईट मूव्ह, म्हणून मी गेलो नव्हतो. कारण नुसतं रेस्टॉरंट त्याच्यात वेगळे चॅलेंजेस आहेत. बट इकडे कसं असतं की इकडे रिटेल प्लस हॉट फूड, म्हणजे लोक येतात, फूड घेतात आणि निघून जातात. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट असतं, डायनिंग रेस्टॉरंट असतं, त्याचे चॅलेंजेस होतात विच वी वर नॉट शुअर. त्याच्यामुळे मला हा कन्सेप्ट आवडला की म्हटलं ठीक आहे, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण ट्राय करू शकतो इकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो प्रिव्हियस ओनर होता तो खूप चांगला होता. त्यांनी सगळ्या रेसिपीज मला दिल्या आणि तो स्वतः 15 वर्ष हे चालवत होता. तो इंडियात जाऊन शेफ कडून शिकून वगैरे त्यांनी काही रेसिपीज सेट केल्या होत्या आणि त्यांनी मला त्या सगळ्या रेसिपीज दिलेल्या होत्या. तर त्याच्यामुळे कसं होतं की स्टार्ट चांगलं झालं. त्याच्यानंतर 2 कुक होते, तर तो म्हणाला की दे विल कंटिन्यू विथ यू. तर दॅट वॉज अ गुड. वी न्यू तर इट इज अ रिस्क की ती लोक राहतील नाही राहणार. सो वी वॉन्टेड टू क्विकली टेक अ कंट्रोल ऑन अस, की म्हणजे आम्हाला कळायला पाहिजे की काय गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ज्या दिवशी दुकान घेतलं त्या दिवसापासून काही दिवस आम्ही दोघं दुकानात कायम आणि कामं करत होती सगळी. त्या मग कुकिंग हळूहळू त्यांच्याबरोबर करून की काय करतात ती लोक, कारण बिर्याणी खूप पॉप्युलर होती, तर ती बिर्याणी कसं करतात, सामोसे काय करतात ते लोक, त्याची रेसिपी काय आहे, मग त्या सगळ्या डॉक्युमेंटेड आहेत की नाही बघितल्या. मग ते करून बघितलं की आपल्याला जमायला पाहिजे, कारण उद्या कोण एखादा कुक आला नाही तर तुम्हाला करायला लागणार आहे. तुम्ही दुकान बंद ठेवून इट्स नॉट गुड. त्याच्यामुळे मग आम्ही हळूहळू त्या गोष्टी सगळ्या शिकल्या. वाईल रनिंग द बिझनेस चॅलेंजेस आणि भरपूर अडथळे येतात आणि भरपूर काही ना चुका होतात, लेबरचे इश्यूज असतात, अमेरिकेमध्ये वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर आता असे काय काय प्रॉब्लेम्स आले ते तुम्ही कसे ओव्हरकम करत गेले इनिशियली? पहिले सांगतो बेसिकली काय ना की सगळ्यात महत्वाचं म्हणजे विच इज अ लर्निंग. ओके, दुकान आम्ही घेतलं, पण आपण जेव्हा घर घेतो तेव्हा पहिली गोष्ट आपण काय करतो, इन्स्पेक्शन करतो घराचं. सेम हॅज टू हॅपन विथ दुकान, पण आम्ही नाही केलं. ओके, दॅट वॉज द बिगेस्ट मिस्टेक दॅट वी डिड. की दुकान घेतलं पण दुकान म्हटल्यावर इक्विपमेंट येतात त्याच्याबरोबर. ओके, कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये फ्रीज आणि फ्रीझर हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि आम्ही इन्स्पेक्शन वगैरे काही घेतलं नाही, दुकान आलं, घेतलं आणि चालू केलं लगेच. पण ते फ्रीजनी एवढे इश्यूज दिले आम्हाला, कारण ते खूप जुने होते फ्रीज आणि त्याच्यामुळे ते कंटिन्यूस बंद पडायचं. ओके, त्याच्यामुळे मग त्यातला माल सगळा फेकून द्या, मग त्याच्यात असं नुकसान, असा लॉस आमचा खूप झाला. स्टाफचा खूप इश्यू नाही होता, पण मेन इश्यू वॉज द इक्विपमेंट. लास्ट 2 years आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्या बदलल्या आता, म्हणजे आता बऱ्याचशा नवीन इक्विपमेंट आहेत आमचे. पण 2 वर्ष आम्हाला रेफ्रिजरेशन सिस्टमनी खूप त्रास दिला. आणि मी बऱ्याच ग्रुपमध्ये आहे की रेस्टॉरंटच्या ग्रुपमध्ये वगैरे, तर त्याच्यात सुद्धा कुठेही बघितलं तर एनी रेस्टॉरंट ओनरचा बिगेस्ट इश्यू इज फ्रीज, कूलिंग सिस्टम. त्याच्यामुळे ते कूलिंग सिस्टम जर आम्ही इन्स्पेक्ट केलं असतं तेव्हा ऍटलीस्ट सर्टन एरियाज, सर्टन थिंग्स वी वुड हॅव आयडेंटिफाईड अँड वी वुड हॅव चेंज. ओके, ते झालं नाही. सो काय की नवीन बिझनेस एवढी इन्व्हेस्टमेंट केली त्यामुळे आम्ही दुरुस्त करत राहिलो. तर फॅक्ट इज की ते दुरुस्त करायच्या ऐवजी ते कम्प्लीट डिस्कार्ड करून नवीन घेणं आवश्यक होतं. पण तेवढी हिंमत आमची त्यावेळेला नवीन बिझनेस घेतल्यावरती नव्हती. त्यामुळे हा ठीक आहे, आपले थोडे तो माणूस यायचा, काय करायचा माहित नाही, 4 दिवसांनी परत हे व्हायचा, तो तर बिल पण यायचं त्याचं
आणि हे पण म्हणजे आणि रिपेअरिंग नसतं नाही, फ्रीजर बनलं की ते सगळं गेला, खराब झाला. केवढं फेकलंय आम्ही, खूप फेकलेलं आहेत आम्ही गोष्टी. आणि जो आधीचा ओनर होता त्याच्या सगळा फोकस हा जास्त त्याच्या कुकिंग आणि फूड हॉट फूड वरती असल्यामुळे त्याचा बाकीचा जो ग्रोसरी स्टोर होता मी तर 4 ट्रॉली भरून तर सामान नुसतं फेकून दिलंय, कारण की ते एक्सपायर्ड होतं पण त्याचं त्या बाजूला लक्षच नव्हतं. कारण त्या बाजूला खूपच वाईट अवस्था. तुम्ही आता आज तुम्ही जे बघितलंय त्या स्टेजला आणायला आम्हाला खूप वेळ लागला, कारण की आधी खूप उंच रॅक्स होते पण त्या रॅक्स मध्ये भरभरून नुसते बॉक्सेसच होते. बरं वरचं सिलिंग काळं आहे, आता ते तर आपण पेंट नाही करू शकत, ते भयंकर खर्चिक काम आहे. मग हा दुकानातला काळोख कसा कमी करायचा हे पण एक चॅलेंज होतं. मग हळूहळू एक एक गोष्टी सुचत गेल्या की हे वरचे बॉक्सेस आपल्याला कट ऑफ केले पाहिजेत. मग सगळ्यात आधी वरच्या लेव्हलवरती असलेले मोठे मोठे जे शिपिंगचे बॉक्सेस असतात ते काढले. म्हणजे मग फ्रीजरच्या बंद पडल्यामुळे एक्स्ट्रा जागा निर्माण झाली, त्यावेळी आम्ही सगळेचे सगळे शेल्फ हाफ वे कट करून टाकले. अर्ली चॅलेंजचं म्हणजे एक तर इक्विपमेंट वॉज द बिगेस्ट चॅलेंज. बाहेरून दुकान बघताना असं फार छान वाटतं की अरे वा मस्त मराठी पदार्थ वगैरे, पण त्याच्या मागे काय काय गोष्टी होत असतात किंवा काय काय कष्ट असतात, अथक परिश्रम असतात, हे गिरायकाला डायरेक्टली दिसत नाही. गिरायकाला काय दिसतं, आम्हाला चितळीची भाकरवडी मिळाली किंवा सोहमचं पीठ मिळालं. बरोबर. नाही, आणि लोक काय कधी कधी म्हणतात म्हणे काय तुमच्याकडे महाग आहेत गोष्टी, पण ते महाग म्हणून असतात. ओके, कारण जेव्हा तुम्ही हे करता प्राइसिंग करता तेव्हा यू हॅव टू फॅक्टर ऑल दोज थिंग्स की यातला फक्त 80% मालच तुझा विकून जाणार, 20% कदाचित जाणारच आहे, फुकटच जाणार आहे. मग त्याचा कॉस्ट मला कुठेतरी कव्हर करायला पाहिजे. तो एक कॉस्ट असतात. म्हणजे वेन यू टॉक अबाउट प्राइसिंग अबाउट एनी प्रॉडक्ट ते एक असतात. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली लीज वगैरे याचे कॉस्ट असतात. हे मी काय सांगतोय, कारण भारतामध्ये टिपिकली 25% हा मार्कअप असतो. ओके, होलसेल वर्सेस रिटेल मध्ये, पण ते मॉडेल इकडे चालत नाही. ओके, कारण इकडे आपले कॉस्ट, लीजचे कॉस्ट, त्याच्यानंतर इन्शुरन्स कॉस्ट, लेबर कॉस्ट, लेबर इन्शुरन्स असतं, हे सगळे कॉस्ट ऍड होतात. तेव्हा तुम्हाला 25% परवडतच नाही. म्हणजे 25% जर तुम्ही जेव्हा विकतो एखादा गोष्ट तेव्हा तुम्ही तोट्यात विकता. त्याच्यामुळे हे मिनिमम 30 to 40% हा मार्कअप लागतोच लागतो. आपण आता आपण आकड्यांबद्दल बोलतोय, तुम्ही जर थोडेसे नंबर शेअर्स केले आपल्या व्ह्युअर्ससाठी, नेमका धंदा कसा करतात अमेरिकेमध्ये, तर फॉर एक्झाम्पल हे जे तुम्ही घेतलं त्या आधीच्या ओनर कडनं, ते कितीला घेतलं हे तुम्ही शेअर करू शकता का? हा, सांगू शकतो. तो आम्ही 1.5 लाखात घेतलं. तर 1.5 लाख हे घेतलं होतं किंवा 2 वर्षापूर्वी? हा, 2022 मध्ये. 2022. 1.5 लाख म्हणजे काय, 1.5 लाख मध्ये जागा ती लीज वर असते, रेंटल, तर ते त्याच्यात येत नाही. तर हे गुडविलचे पैसे 1.5 लाख. तर त्याच्यात 1.5 लाखात काय मिळालं, त्याची इन्व्हेंटरी मिळाली, त्याची रेसिपीज मिळाल्या सगळं, आणि ते इक्विपमेंट जे आम्ही बदलले नंतर ऑब्व्हियसली, पण ते इक्विपमेंट हे सगळं त्या याच्यात बसलं. सो दॅट इज हाऊ वी. तर 1.5 लाख मध्ये आता तुमचं लिझिंग अजून चालू आहे? लीज तर कंटिन्यूस चालू राहणार, जितकी वर्ष आम्ही दुकान चालवणार. ते त्याचा काहीच संबंध नाही. 1.5 लाख. 1.5 लाख मध्ये जागा विगा नाही मिळाली म्हणजे नाही. ते रेंटल ते तुम्हाला असतं, ते आहे, ते $10,000 रेंट आहे महिन्याचं. कारण आता हे इव्हेंट हॉल आपण आता जिकडे शूटिंग करतो ती जागा प्लस दुकान हे सगळं एकत्र बघितलं तर हा 5,000 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. ओके, तर त्याचं $10,000 हा भाडं आहे नुसतं. तर मित्रांनो, निरंजन भाऊनी जी जागा घेतली त्याचं गुडविल एक्सपेन्स हा $1.5 आहे. म्हणजे जागेचं भाडं वगैरे 1.5 लाख नाही, किंवा जागेची किंमत 1.5 लाख नाही, अजून जागा त्यांची नाहीये. महिन्याचं $10,000 भाडं आहे त्या स्टोअरचं आणि ह्या बाजूला लागलेल्या हॉलचं. बरोबर. वा, म्हणजे भरपूर खर्चिक प्रकरण आहे, बऱ्यापैकी आहे खर्चिक. म्हणून झोप उडवण्याचं आणि बाकीचा इतर भरपूर खर्च असणार आहे. मेंटेनन्स म्हणा, मेंटेनन्स, इन्शुरन्स, म्हणजे सगळ्यात महत्वाचा खर्च असतो तो म्हणजे स्टाफचा. पण याच्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळे खर्च पण असतात. इन्व्हेंटरीचे कॉस्ट वेगळी, पण फिक्स कॉस्ट मध्ये ऑब्व्हियसली रेंट आलं तुमचं, त्याच्यानंतर स्टाफचा पगार, त्यांचा इन्शुरन्स, वर्क कॉम्पन्सेशन जे म्हणतात ते आलं तुमचं. त्याच्यानंतर तुमचं लायबिलिटी इन्शुरन्स असतो. ओके, की उद्या झालं काही दुकानात झालं पण पडला, किंवा कोणी काहीतरी खाल्लं आणि त्याला काहीतरी त्रास झाला, तर त्याचा जो इन्शुरन्स असतो तो एक इन्शुरन्स तुम्हाला, किंवा काही झालं काहीतरी वरतून पडलं ते रिपेअर करायला लागतं, इक्विपमेंट बदल जर कशामुळे बिघडला तर ते इन्शुरन्स, ते सगळे त्याचा एक इन्शुरन्सचे कॉस्ट असतो. दिस आर द फिक्स कॉस्ट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा कॉस्ट आहे जो लोकांना पटकन कळत नाही. आजकाल सगळे जण क्रेडिट कार्डवर पेमेंट करतात. जेव्हा मी क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा मी ऍज अ ओनर 3% मी तिकडेच लूज केलेले. 3%, कारण 3% हा मिनिमम आहे. कधी हा 4%ला पण जातो. हे मला क्रेडिट कार्ड कंपनीला प्रोसेसिंगची फी म्हणून द्यायला 3% मिनिमम. ते तुम्हाला किती तुम्ही वेगळे वेगळे चेंज करा प्रोसेसिंग कंपनीज, ते 3% घेतात. मला ना याच्यामध्ये ना भारत हा फार
पुढे गेलाय असं वाटतं. युपीआय बीपीआय exactly. म्हणजे हे लोक अक्षरशः म्हणजे असे आदिमानवासारखे क्रेडिट कार्ड आणि कॅश आणि भारत कुठल्या कुठे पोहोचून गेला. एक्झॅक्टली. पण इकडे त्यांना जायचंच नाही तिकडे, करू द्यायचं नाही बाय सिस्टम. इट्स अ लॉबी ना, इट्स अ लॉबी अल्टिमेटली. तर त्याच्यामुळे 3% म्हणजे विचार करा पूर्ण अमेरिकेभर केवढं फ्रिक्शन कॉस्ट आहे. हो, आणि तो एक महत्वाचा कॉस्ट आहे की तो यू हाव टू पे. त्याच्यानंतर सेल्स टॅक्स भरणं, एव्हरी मंथ आम्हाला भरायला लागतं. सेल्स टॅक्स तुम्हाला भरायला लागतं. दिस आर द कॉस्ट दॅट यू हॅव टू करायलाच लागतं. म्हणजे आता ठीक आहे, सेल्स टॅक्स तुम्ही सेल केला तर भराल, पण बाकीच्या गोष्टी ते तुम्हाला एकदा दुकान घेतलं की तुम्हाला हे करता आले. थोडंसं मला फायनान्शियल बद्दल फार इंटरेस्ट असतो आणि जेव्हा असं समोरचाही सांगायला लागतो तेव्हा मला इंटरेस्ट येतो. जेव्हा घेतलं तुम्ही दुकान, ऑब्व्हियसली तुमचं थोडंसं थोडं कुठेतरी धाकधूक होते, रिस्क होते. आणि आता एवढं इन्व्हेस्टमेंट करताय तुम्ही, असं काही विचार करून ठेवला होता की बाबा 1-2 वर्ष बघूयात करूयात, पण देर इज सम एक्झिट स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ना. कारण ठीक आहे आपण पडतोय पाण्यात, पण नाहीच जमलं मला पोहता, तर मग मी काय करणार. नाही, आता त्याच्यात कसं असतं ना, मला एका मारवाडी माणसाने सांगितलं होतं आणि आमच्याकडे पूर्वी एक मॅनेजर होता, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की हा बिझनेस असा आहे की पहिली 1000 दिवस तुम्ही जर सक्सेसफुली चालवलं तर तो ऑटो मोडमध्ये जातो. त्यातला पहिला वर्ष हा इन्व्हेस्टमेंटच असतं. दुसऱ्या वर्षात तुम्ही थोडंसं रिकव्हरीला चालू कर. थर्ड इयरला थोडंसे प्रॉफिट दिसायला, म्हणजे ऍटलिस्ट डोकं बाहेर वरती यायला. तर एवढी तयारी तुमची पाहिजे आणि तेवढी तयारी आम्ही ठेवलेली होती. आणि ते 1000 दिवसाचं ते गणित आहे ते आम्हाला दिसतं. ते म्हणजे भरपूर लर्निंग्स पहिले काही वर्ष होत, भरपूर नुकसान झालं त्याच्यात. पण ते आता हळूहळू आम्हाला कळलं कुठे पैसे जात आहेत, कशामुळे जात आहेत, मग ते कसे आपण रिकव्हर करायचं किंवा कसं ते स्टॉप करायचं, ते एक्सपेन्सेस, या सगळ्या गोष्टी हळूहळू शिकून आता वी आर ॲट अ लेवल की आता आम्हाला माहिती आहे काय लागतं. पण एवढं जरी असलं तर जर तुम्हाला कोणी सांगत असेल की ह्या बिझनेसमध्ये भरपूर पैसे आहेत किंवा भरपूर प्रॉफिट आहे, तर इट्स नॉट करेक्ट. जेव्हा हे दुकान विकत घ्यायला निघालो होतो तेव्हा मी त्याचा बॅलन्स बघितला होता, बॅलन्स शीट बघितलेली होती. तेव्हा मला अंदाज होता, पण माझा लॉयरने पण मला सांगितलं की तुला प्रिव्हियस ओनर आहे तो काय सांगतो की किती पर्सेंटेज आहे म्हणून प्रॉफिट. तर तो म्हणाला, मी म्हटलं तो सिंगल डिजिट. तो म्हणला देन ही इज राईट. ओके, जर तुला कोणी 15-20% प्रॉफिट आहे असं सांगत असेल तर तो तुला काहीतरी चुकीचं सांगतो. आणि दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय ऑल्सो हॅव सीन. कितीही करा तुम्ही, प्रॉफिट हा सिंगल डिजिटचाच आहे. म्हणजे जर तुम्ही रफली 8%, 8 ते 10% एवढाच याच्यात प्रॉफिट आहे. मग याच्यामध्ये जर तुम्हाला पैसे करायचे असेल तर तुम्हाला व्हॉल्यूम वाढायला पाहिजे. रेव्हेन्यू तुम्ही जेवढा टॉपलाईन जेवढा वाढेल तेवढं तुम्हाला जास्ती प्रॉफिट होतं. म्हणजे आपण सगळे आयटी वाले, आयटी मध्ये आपल्याला असे सॅलरी मिळेल, पण जेव्हा हा धंदा करतो, जेव्हा ज्याच्यातलं एफर्ट वगैरे बघितल्यावर तेवढे पैसे इकडे एका दुकानात नाही. ओके, म्हणजे आय कॅनॉट से की आता मी रिटायर होऊ शकतो अँड जस्ट गो विथ दिस स्टोर, एवढं नाही. त्याच्यासाठी बरंच अजून मेहनत करायला लागणार आहे. मित्रांनो, हा जो 1000 दिवसांचा गुरुमंत्र दिलाय निरंजन भाऊंनी, हा तुम्हाला कुठल्याही बिझनेस बुक मध्ये वाचायला मिळणार नाही. पण हा अगदी मी भरपूर ठिकाणी भरपूर लोकांकडून ऐकलंय की 1000 डेज कुठल्याही बिझनेस मध्ये ऍब्सोल्यूट मिनिमम मस्ट आहे तुम्हाला. तेवढं म्हणजे तुम्ही जर तेवढं सस्टेन केलं देन यू विल प्रॉब्ली सक्सीड. ते 3 पावसाळे ते बघितल्याशिवाय कळत नाही. आणि ते खरं आहे, वी ऑल्सो हॅव सीन दॅट. कारण दरवर्षी वेगळे चॅलेंजेस असतात काहीतरी. ओके, आणि मग तुम्हाला मार्ग पण मिळतात. म्हणजे कसं आहे ना की तुम्ही पॉझिटिव्ह माइंड मध्ये बघितलं त्याच्याकडे की मार्ग मिळतात. ओके, यू जस्ट हॅव टू कीप थिंकिंग. आता आपण थोडंसं ना तुमच्या युएसपी कडे वळूया. आता सोल फूड इंडियाचा सगळ्यात जबरदस्त युएसपी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ जे तुम्हाला इतर कुठेही सापडणार नाही अमेरिकेतल्या दुसऱ्या देशी स्टोर्स मध्ये, ते तुम्ही ठेवता. आणि ते मला फार फार छान वाटली ती संकल्पना. तुम्ही फार छान चालवतायत. आणि एक मराठी आपले जे नुसती खाद्य संस्कृती नाही तर मराठी जे उद्योजक आहेत त्यांनाही तुम्ही एक प्रोत्साहन देतायत की तुमचे प्रॉडक्ट्स आणा. पण आता जो कोणी आपला प्रेक्षक वर्ग आहे पूर्ण जगभरातला, तो जो बघत आहे त्यांच्या मनात सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मला जर माझं प्रॉडक्ट किंवा माझी सर्व्हिस अमेरिकेत विकायची असेल तर मला काय करावं लागेल. मला सोल फूड्स इंडियामध्ये माझं पुरणपोळी विकायची, काय करायचं. आता पुरणपोळी ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, पण आपण मसाल्यापासून चालू करूया. कारण मसाले काय, पुरणपोळी जास्ती दिवस टिकत नाही म्हणून वेगळं ठेवूया आपण. पण मसाल्यांचं करा. आणि आम्हाला भरपूर लोक विचारतात आता प्रोसेस कशी आहे की तुम्ही तिकडे मॅन्युफॅक्चर करता, तुमच्याकडे FSSAI आहे का वगैरे लायसन्सेस असतील, बट दॅट डझंट मीन दॅट यू हॅव एव्हरीथिंग. जेव्हा तुम्ही US मध्ये एक्सपोर्ट करता तेव्हा तुम्ही युएसच्या FDA चे रूल्स आहेत ते फॉलो करतात की नाही ते इम्पॉर्टंट. FDA इकडलं US चं FDA. नाव
US जिकडून इम्पोर्ट करतात फूड तिकडे सगळीकडे त्यांचे FDA चे लोक असतात आणि द कन्सेप्ट इज फूड सिक्युरिटी इज द मोर इम्पॉर्टंट थिंग फॉर US गव्हर्नमेंट. म्हणून मग ते काय करतात की इफ यू आर इम्पोर्टिंग अ फूड आयटम देन दे वॉन्ट टू नो हु इज द सोर्स आणि तो फूड कसा मॅन्युफॅक्चर होतात त्याच्यात ते काय गोष्टी बघतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट आर द थ्रेट टू युअर सप्लाय चेन, त्याच्यानंतर तुम्ही काय काय टेस्टिंग करताय. देअर इज समथिंग कॉल्ड गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस की तुम्ही फूड कसा स्टोअर करता, कुठल्या टेम्परेचरला स्टोअर करता, त्याच्यात बॅक्टेरिया जाणार नाही त्याची तुम्ही काय गॅरंटी घेऊ शकता, किंवा मेटल बिटल असे काही काही गोष्टी त्याच्यात जातील हे कसे तुम्ही अवॉइड करता, तुम्ही काय रेकॉर्ड ठेवता, या सगळ्या प्रोसेसेसचं त्यांचं मॅन्युअल हे तुम्ही फॉलो करता की नाही. हे जर फॉलो करत असाल तर तुम्ही FDA बरोबर रजिस्टर करू शकता. ज्याला कोणाला एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा इंडियामधले जे काही परमिशन्स आहेत ते सगळे घ्यायला लागतात एक्सपोर्टिंग, बट ऑन टॉप ऑफ दॅट त्यांना FDA बरोबर रजिस्टर करायला लागतं. आणि FDA ला रजिस्टर करताना त्यांचा एक दे हॅव टू हॅव वन US एजंट ऑल्सो. आणि हे का लागतं, आता एखादा प्रॉडक्ट आलाय आणि त्या प्रॉडक्ट मध्ये काहीतरी कोणाला त्रास झाला, 10 लोकांना त्रासच झाला त्या प्रॉडक्टमुळे, तर मग FDA काय करतं की FDA वॉन्ट टू गो बॅक टू द सोर्स की हा कधी मॅन्युफॅक्चर झाला होता, त्याचे रिपोर्ट्स काय आहेत. ओके, सो दॅट अँड दे कॅन रिकॉल दॅट प्रॉडक्ट फ्रॉम एव्हरीवेअर. त्याच्यासाठी त्यांना ही सिस्टीम पूर्ण लागतं. त्याच्यासाठी यू हॅव टू फर्स्ट मेक शुअर दॅट तुमची फॅक्टरी आहे ते गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जे आहेत ते फॉलो करतात की नाही हे ते तुम्हाला पहिल्यांदा बघायला लागतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता तेव्हा तुम्हाला किती व्हॉल्यूम तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. ओके, ते बघायला लागतं. कारण काय तुम्ही समजा 10 किलो पाठवणार असेल तर तुम्हाला पण ते परवडणार नाहीये इंडियामधून आणि कोणी घेणार पण नाही इकडे म्हणजे डिस्ट्रीब्युटर, तर त्याच्यासाठी व्हॉल्यूम तुमच्याकडे इनफ पाहिजे. तर आता असे बरेच प्रश्न येतात, त्याच्यामुळे आम्ही एक क्वेश्चनरच तयार केलेलं आहे. कारण लोक येतात, लोक सांगतात अरे माझ्या काकांची फॅक्टरी आहे, तुम्ही त्यांच्या गोष्टी ठेवा इकडे म्हणून. आम्हाला ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्या प्रॉपर चॅनल थ्रू यायला पाहिजे. ओके, नाहीतर त्या कस्टम मध्ये अडकणार. एकदा कस्टम मध्ये अडकल्यावर तुम्ही प्रॉडक्ट फुकट जातात. ओके, तर त्याच्यामुळे वी हॅव कम अप विथ दॅट क्वेश्चनर आणि आम्ही लोकांना सांगतो की हे बघा आणि इफ यू कॅन डू ऑल दोज थिंग्स देन डेफिनेटली वी कॅन गिव्ह यू. आम्ही काय करू शकतो, आम्ही तुम्हाला जागा देऊ तुमचं प्रॉडक्ट डिस्प्ले करायला, पण आता मी एक कंटेनरचा प्रॉडक्ट तुमच्याकडून घेऊ नाही शकतो. ओके, कारण माझा डालस हा एरिया आहे फक्त फोकस, त्याच्यामुळे माझा खप लिमिटेड आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या डिस्ट्रीब्युटर थ्रू यायला लागतं. आम्ही फक्त डिस्ट्रीब्युटर तुम्हाला कनेक्ट करून देऊ, मग ते तुम्ही कसं आणायचं ते तुम्ही बघ. छोटी क्वांटिटी असेल तर माझ्याकडे स्वतःचे इम्पोर्टिंग लायसन्सेस आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला कधी कधी USDA म्हणजे ऍग्रिकल्चरल त्याचे लायसन्स लागतात. लाईक फॉर एक्झाम्पल आम्ही आता मागच्या वर्षी चितळ्यांची मिठाई आणली, तर चितळ्याच्या मिठाई त्याच्यात दूध असतं आणि दूध इम्पोर्ट करायचे काही रूल्स आहेत. तर त्याच्यामुळे मी USDA चं परमिट घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तूप किंवा बाकी दुधाच्या गोष्टी आहेत त्या आय कॅन इम्पोर्ट. ओके, आणि या गोष्टी ज्या असतात ना त्या लेस शेल्फ लाईफच्या असतात, त्याच्यामुळे त्या एअर शिपिंगनेच लागतात. त्याच्यामुळे त्या काय 100 किलो 200 किलो एवढाच माल येतो, तर तो तेवढा आम्ही आणू शकतो. तर आम्ही आणतो तशा गोष्टी बरेचदा, बट यू हॅव टू हॅव ऑल दिस परमिट्स इन द प्लेस. भारतामध्ये अशा काही कंपनीज किंवा अशा एजन्सीज आहेत का किंवा एजंट्स आहेत का जे तिथल्या मॅन्युफॅक्चरर्सला मदत करून देतात FDA रजिस्ट्रेशन? आहेत FDA रजिस्ट्रेशनची कंपनीज आहेत. त्याच्यानंतर देर आर कन्सल्टंट ऑल्सो. FDA कन्सल्टंट असतात, ते तुम्हाला म्हणजे ते प्रोसेस सगळी सेट करायला मदत करतात. ऑब्व्हियसली आय डोंट हॅव दॅट इन्फॉर्मेशन, पण या वर्षी मी आता जाणार आहे तेव्हा आय एम ट्राईंग टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट. तर म्हणजे कोणाला जर भारतातून माल पाठवायचा असेल, विशेषतः खाद्यपदार्थ, तर सगळ्यात पहिलं रिक्वायरमेंट अमेरिकेत विकण्यासाठी निरंजन भाऊ म्हणतात की FDA सर्टिफाईड पाहिजे त्यांची फॅसिलिटी. आणि त्याच्या मागचं मेन कारण मित्रांनो, त्यांना ही माहिती याच्यासाठी हवी आहे की उद्या जाऊन जर त्या पदार्थाचा कोणाला त्रास झाला किंवा काही प्रॉब्लेम आला तर त्यांना ते बॅकट्रॅक करून हे कळायला हवं की त्या पदार्थासोबत अजून काय बाकीचं बॅच मध्ये काय इश्यू आहेत का, किंवा ते रिकॉल करू शकतात का, पुन्हा मागवू शकतात का, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना ती रजिस्ट्रेशन हवं असतं. आणि अजून एक गोष्ट आहे, तर बेसिकली काय ना, जेव्हा तुम्ही स्मॉल स्केल मध्ये चालू करता तेव्हा ही मोठी झेप, त्याच्यामुळे त्याच्यासाठी दुसरा एक ऑप्शन आहे. आणि हे ऑप्शन म्हणजे एक पुण्यातलीच एक कंपनी ती हे करतात, त्याच्यामुळे मला माहिती. ती लोक काय करतात की ते डायरेक्टली कंझ्युमरला विकतात. कारण मी विचारणार होतो, जेव्हा तुम्ही अमेझॉन थ्रू काही काही प्रॉडक्ट आणतात तर त्यांचं काहीतरी वेट क्रायटेरिया, त्याच्या वेटच्या कमी असेल तर तुम्हाला काही FDA ची काही गरज नाही. इट इज मोर दॅन दॅट. पर्सनल कन्झम्पशन साठी तुम्ही जर काही आणत असाल तर तुम्हाला कस्टम लागत नाही. रिटेल साठी नाही, पर्सनल साठी. बिकॉज यू ॲज अ कंझ्युमर इज टेकिंग द कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, तर त्याच्यामुळे ते काय करतात की ते डायरेक्ट शिप करतात. आणि त्यांनी काय केलं ना, त्यांनी शिपिंगचं लॉजिस्टिक आहे ते सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं एका आठवड्यात माल इकडे. ऑब्व्हियसली इट इज कॉस्टली, कारण तो एअर शिपिंगनीच येणार. तर ऑब्व्हियसली इट इज नॉट अ व्हॉल्यूम बेस्ड, बट दॅट इज अ गुड टू
टेस्ट युअर प्रॉडक्ट. एकदा प्रॉडक्ट टेस्ट झालं की यू कॅन गो विथ दॅट रिझल्ट अँड अप्रोच टू द डिस्ट्रीब्युटर्स. कारण डिस्ट्रीब्युटर इझिली घेत नाही प्रॉडक्ट. ओके, कधी कधी कसं असतं की कॉम्पिटिशनची दुसरं कॉम्पिटिशनचं प्रॉडक्ट त्याच्याकडे असतं. ओके, तो मग तो घेणार नाही. तो म्हणणार की कारण कसं असतं डिस्ट्रीब्युटर ऑल्सो कधी कधी एक्सक्लुझिव्हिटी असते. फॉर एक्झाम्पल नाही तसं नाही. म्हणजे आता सोहम ला जर US मध्ये विकायचं असेल तर पंडित फूड इज द ओनली डिस्ट्रीब्युटर. सो इट विल गो विथ दॅट. सो दॅट इज तो पंडित फूड ऑल्सो विल मेक शुअर दॅट ही विल गेट सोहम. ओके, बट ही विल नॉट क्रिएट कॉम्पिटिशन फॉर थ्रू हिम. ओके, कारण मग कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो. ओके, तर त्याच्यामुळे यू हॅव टू फर्स्ट एस्टॅब्लिश द मार्केट अँड देन अप्रोच टू द डिस्ट्रीब्युटर. दुकानामध्ये प्रायमरली सोहमची प्रॉडक्ट्स तर आहेतच, पण इतर वेल नोन महाराष्ट्रीयन ब्रँड्स, इनफॅक्ट पॅन इंडियन ब्रँड्स पण आहेत तुमच्याकडे. तर हे ब्रँड्स आणले कसे तुम्ही? हा, सो बेसिकली कसं आहे की फर्स्ट ऑफ ऑल महाराष्ट्रीयन प्रॉडक्ट्स मध्ये सगळ्यात जास्ती प्रॉडक्ट जे आहेत ते पंडित फूड थ्रूच येतात. ओके, दे आर द लीडर आणि मोस्ट ऑफ दोज प्रॉडक्ट्स आर कमिंग डायरेक्टली फ्रॉम देम. देन देर आर सम अदर लोकल डिस्ट्रीब्युटर, ते थोडे काय केप्र बिप्र अशा गोष्टी ते पण ठेवतात. आणि जेव्हा तुमच्याकडे दुकान असतं तेव्हा तुमच्याकडे व्हरायटी पाहिजे. ते तुम्ही महाराष्ट्रीयन जरी गोष्टी ठेवल्या तरी बाकीच्या गोष्टी तुम्हाला लागतातच. त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल लक्ष्मी म्हणून ब्रँड आहे, तर त्याचं सगळे कडधान्य, आमचं बेसन वगैरे या गोष्टी आम्ही तिकडनं आणतो. पण लक्ष्मी सोडून त्या डिस्ट्रीब्युटरकडे बाकीच्या पण गोष्टी आहेत. मग त्यांच्याकडे काही महाराष्ट्रीयन गोष्टी असतील तर ते आम्ही आणतो. किंवा एक ह्युस्टनचा जिनत म्हणून डिस्ट्रीब्युटर आहे, तर त्याच्या तो दीपच्या गोष्टी मेनली विकतो. पण दीप सोडून त्याच्याकडे पण बऱ्याचशा कल्याण वगैरे या गोष्टी पण त्याच्याकडे, कल्याण बेल्ट त्याच्याकडून येतो. तर त्या गोष्टी आम्हाला मिळतात. तर आता कसं आहे की दुकान आहे, त्याच्यामुळे या सगळ्या डिस्ट्रीब्युटर बरोबर आम्ही कनेक्टेड आहोत. त्याच्यामुळे त्यांचा बाकीचा पण माल आणतो, त्याच्याबरोबर आम्ही या गोष्टी पण आणतो. पण हा जो इतर जे ब्रँड्स आहेत किंवा प्रॉडक्ट्स आहेत, हे तुम्हाला कोणी सजेस्ट करतं का तुम्ही बेस्ड ऑन मार्केट फीडबॅक किंवा तुमच्या कस्टमर? काय बेसिकली 12 वर्ष पुण्यात होतो आम्ही, त्यामुळे मराठी सगळे हे मोस्ट ऑफ द ब्रँड्स हे पुण्यात येतात किंवा पुण्यातल्या ह्याच्यामध्ये इझिली अवेलेबल आहे. सो आम्ही ते तिकडे वापरलेले आहेत, त्यामुळे बऱ्याचशा ब्रँडची माहिती आहे. आता जसं तुम्ही म्हणाल तर खानदेशातले काही विशेष असतील किंवा अजून कुठल्या वेगळ्या भागातली, नागपूर मधली, इंदोर मधली वगैरे असं काही असेल, तर सोल फूड्स इंडिया वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे व्हॉट्सअपचा ग्रुप आमचा. आणि कुठेही कोणालाही जबरदस्ती न करता लोक आपणहून त्या ग्रुपवर जॉईन झालेली आहेत. एक ग्रुप भरून आता दुसरा ग्रुप जॉईन झालेला आहे. तर त्याच्यावरती नुसती मराठी नाही, लोक आता सगळी वेगवेगळ्या प्रकारची लोक त्याच्यावरती आहेत. सो मला जेव्हा सप्लायर लिस्ट मध्ये एखादं प्रॉडक्ट दिसतं आणि मला ते काहीतरी युनिक आहे असं वाटतं, तर मी आधी त्याचा गुगल सर्च करते आणि इमिजिएटली मी ते व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकते. हे असं माझ्या सप्लायरच्या लिस्टमध्ये डज एनीवन नोज एनीथिंग अबाउट इट. सो लोक मला लगेच सांगा, अरे ये अच्छा है, ये ऐसे ऐसे है, इधर काय है, तू ये क्यों नहीं लाती, वो क्यों नहीं लाती. त्याच्याबरोबर अजून आता त्या आम्हाला पण इंदोर, आम्हाला खूप अट्रॅक्शन आहे. आम्हाला इंदोरची बरीचशी गोष्टी आणण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, कारण की इंदोर इज फेमस फॉर देअर चाट आणि स्नॅक्स आणि अशा ह्याच्यामध्ये. तर आता काही दिवसांमध्ये होपफुली आमच्याकडे जिरावन मसाला जो इंदोरचा खूप फेमस आहे तो आमच्याकडे आणणार आहोत आम्ही. मी म्हटलं ठीक आहे, मला 25 पाकिटं तर पाठव, आवडली तर परत मागवीन. सो लोकांचा सपोर्ट पण खूप मिळतो. पण आम्ही पण म्हणजे माहिती होती, कारण की पुण्यात हे काही बरीचशी सोहमची सगळी प्रोडक्ट्स वापरलेली होती. त्यामुळे सहस्त्रबुद्धे, आठवले हे ब्रँड जेव्हा इकडे आहेत लिस्टमध्ये दिसले, त्यावेळी जास्त रिसर्च करायला नाही लागला, की आम्हाला माहिती होतं की ही निर्विवाद उत्तम प्रॉडक्ट आहे. आणि सुरुवातीला मेन ओव्हरवेल्मिंग वाटण्याचं कारण की भीती खूप जास्त ह्या गोष्टीची होती की आपण एखाद्याला एखादी गोष्ट प्रॉमिस केल्यानंतर त्या लेव्हलची, त्या स्टँडर्डचीच दिली गेली पाहिजे. त्याच्याकरता कुठे काही मिडिओकर पण नाही द्यायचे, आपल्याला जे द्यायचे ते उत्तमच द्यायचे. आणि ते बेसिकली माझ्या डोक्यात तेच होतं की जर तुम्हाला हा धंदा करायचा असेल ना, परावलंबित्व नाही, कम्प्लिटली इंडिपेंडेंट पाहिजे. म्हणजे तुम्ही लोक ठेवा, लोकांकडून करून घ्या, पण लोक तुम्हाला दे विल टेक यू फॉर ग्रँटेड. तर तुम्हाला ते माहिती पाहिजेत की काय करतात ती गोष्ट. म्हणजे म्हणून आम्ही आपण आधी बोललो तेव्हा की आम्ही भांडी घासण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या आणि मी स्वतः पण केल्यात, कारण मला त्या प्रत्येकाच्यात काय चॅलेंजेस आहेत ते कळायला पाहिजेत ना. तेव्हा माझ्या लक्षात आलं की म्हणजे त्याला प्रॉपर लागतो का लागतो. ओके, किंवा त्यांना ग्लोव्स पाहिजेत, भांडी घासताना पण त्यांना लागतात, नाही तर त्यांचे हात खराब होतात किंवा हाताला लागतं त्यांना वगैरे. किंवा एखाद्या तुम्ही जर का एखाद्या स्टाफला तुम्ही जेव्हा सांगणार असाल काय रे एवढं काम कसं नाही झालं, त्यावेळेला तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यामुळे आम्ही आता ते हक्काने सांगू शकतो, मी हे केलेलं आहे, मला एवढा वेळ नव्हता लागला, पण देवाच्या कृपेने वी आर ब्लेस्ड विथ स्टाफ. आणि आता कसं आहे, मी भरपूर इंस्टाग्राम किंवा याच्यावर पण रील्स येतात किंवा काही काही लोक सांगतात सक्सेसफुल बिझनेसमॅन, कधी कधी काही काही सांगतात इकडली लोक सुद्धा, म्हणजे नॉट इंडियातली इकडली लोक एक सांगतात, ओके तुम्हाला जर सक्सेसफुल पाहिजे असाल तर तुम्हाला डेलिगेशन पाहिजे, तुम्ही करता का म्हणे.
तर ही पण मला म्हणते तू कशाला करतोस, ते गोष्टी आहेत लोक. पण माझा काय म्हणणं आहे, शेवटी तुम्हाला डेलिगेशन करायला पाहिजे, पण तो डेलिगेशन केलेला माणूस बरोबर करतो की नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे सम ऑफ ऍटलीस्ट स्मॉल बिझनेस मध्ये यू हॅव टू नो. म्हणजे आता माझं टॅक्स पण मी फाईल करतो, माझ्याकडे अजून सीपीए नाहीये. ओके, मी स्वतः रिसर्च केलं. आय नो दॅट इफ आय गो विथ द सीपीए प्रॉब्ली मला अजून टॅक्स हे होतील, पण आय विल गो टू द CPA when I know की what exactly is required, कारण I want to ask right question to them. त्याच्यामुळे माझा थोडा बिलीफ थोडा वेगळा की मला आय शुड नॉट बी मास्टर ऑफ दॅट एरिया, बट मला माहिती पाहिजे की काय होऊ शकतं. ह्या गोष्टीचं फार कौतुक आहे की जी वाईट परिस्थिती आली होती त्याच्यातनं तुम्ही काहीतरी वेगळं शोधलं आणि पुढे आले. आणि मेन म्हणजे ऍज अ हजबंड वाईफ, ऍज अ कपल फार कौतुक आहे तुमचं. तुमच्या वाईफची पण तुम्हाला फार साथ नाही. तुम्ही आय थिंक इट्स अ टीम वर्क. ते एकट्याचं पण म्हणजे फारच इन्स्पायरिंग स्टोरी. खरं सांगतो की अशा एखाद्या एकदम ऍडव्हर्स सिच्युएशन मधनं बाहेर पडून माणूस एका नवीन दृष्टिकोनातनं कसं बघू शकतो त्याच्याकडनं, आणि त्याचं सोन्यासारखं चांगलं चीज कसं करू शकतो. सो हॅट्स ऑफ टू यू गाईज. ऍक्च्युली काय आहे, आयुष्याला कलाटणी देणारा वाईट प्रसंग हा कोणाच्याही आयुष्यात कधीही येऊ शकतो. कोणाला असं वाटतच नाही. जसं कॅन्सर झालेला माणूस कायम म्हणतो की अरे मला वाटतं की माझ्या बाबतीत नाही असं कधी होणार. असंच तुम्हाला ह्या बाबतीत पण वाटतं की अरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत नाही. कधीतरी आपण गोष्टींमध्ये दुसऱ्यांच्या ऐकतो, पण तो प्रसंग आल्यानंतर आम्ही आमचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा मानसिक दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलला. आणि त्याबरोबर आम्हाला हेही लक्षात आलं की आर्थिक स्थैर्य असणं हे किती महत्त्वाचं आहे, किती जरुरीचं आहे. इनफॅक्ट ह्याच्यामुळे अजून आम्हाला मोटिवेशन मिळत राहिलं की हा बिझनेस कुठल्याही परिस्थितीत सक्सेसफुल झालाच पाहिजे. आणि त्यामुळे त्या दृष्टीने सगळे प्रयत्न आहेत ते कायम त्याच दृष्टीने करतोय. आता थोडक्यात ना आपण सोल फूड्स इंडियाच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल बोलूयात. पुढचे काय प्लॅन? आता ह्या वर्षी पहिल्यांदा ज्या गोष्टी सेट झाल्यात त्या पुढे चालू ठेवायच्या, हे नंबर 1 आहे. नंबर 2, नवीन प्रॉडक्ट कसे सोर्स करू शकतो, आणि सम ऑफ द प्रॉडक्ट्स वी कॅन गेट बाय आवर सेल्फ, याच्यावर आमचं काम चालू आहे. ओके, सो दॅट लोकांना अजून व्हरायटी मिळेल. ओके, तर त्याच्यासाठी डायरेक्टली आम्ही काय काय प्रॉडक्ट्स घेऊन इकडे आणू शकतो त्याच्यावर आम्ही करतो. आणि इव्हेंच्युअली गोल असा आहे की याची फ्रँचायझी द्यायची. आता कसं आहे की आता 3 वर्ष होतील, तर 3 वर्षाची माझा बॅलन्स शीट आहे. आय कॅन शो द ग्रोथ अँड हाऊ वी आर बिकमिंग कॅश पॉझिटिव्ह. So they're cash flow positive. So we have that story now. So now we want, and then we have spent lot of time to create the processes and all. So now we want to build on top of that. तर कसं होतं की बरेच लोक आम्हाला विचारतात की तुम्ही ब्रांचेस का नाही ओपन करत. तर ब्रांच ओपन करणार असाल तर ते इट बिकम्स ऑल अवर रिस्पॉन्सिबिलिटी. बट व्हॉट हॅपन्स इज दॅट रनिंग दोज ब्रांचेस वी नीड टू हॅव सम राईट काइंड ऑफ पीपल, अँड दॅट्स वेअर द फ्रँचाइज इज अ राईट ऑफ. बिकॉज फ्रँचाइज मध्ये कसं असं की हू एव्हर गोइंग टू टेक दॅट फ्रँचायझी, ही हॅज टू इन्व्हेस्ट. वेन ही इन्व्हेस्ट, he has to invest his equity plus his sweat, and when he invest his sweat, obviously he want to make it successful, and then we have this experience that we can share with them. So that's why going through the franchise model is something that we are working on. लवकरच आम्हाला ऑस्टिन मध्ये सोल फूड्स इंडियाची फ्रँचायझी बघायला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. निरंजन भाऊ, फ्रँचायझीचा प्लॅन मला खरंच फार युनिक वाटतोय. आपली मराठी लोकसंख्या सगळीकडे अमेरिकेमध्ये वाढत चालली आहे, आणि सोल फूड इंडिया सारख्या केटरिंग टू मराठी जनता स्टोअरची गरज खरंच अमेरिकेमध्ये आहे आजच्या घडीला, आणि नुसत्या डॅलसमध्ये आणि इतर ठिकाणी पण. तर त्याच्यामुळे नक्कीच ही फ्रँचायझी सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. Yeah, sure. We are also look forward to it. फक्त whoever want to invest, they have to make sure that 2 वर्ष भरपूर मेहनत आहे. खूप काम आहे, ही काम करायची तयारी पाहिजे. कधी कधी अशी पण लोक आमच्याकडे येतात की आम्हाला फ्रँचायझी, माझ्याकडे लोक आहेत, ओके मी फ्रँचायझी आम्ही चालू, असं होणार नाही. तुम्हाला यू हॅव टू बी ऑन द ग्राउंड. सो दॅट्स वाय वी आर ऑल्सो गोइंग टू बी लिटल बिट ऑफ केअरफुल टू गिव्ह इट. या, बिकॉज द काइंड ऑफ पॅशन दॅट यू रिक्वायर, आणि तुम्हाला तुमचा ब्रँड डायल्यूट नाही करायचा. एक्झॅक्टली. तर म्हणजे सोल फूड इंडियाला असं कोणीतरी घेऊन फ्रँचायझी घेऊन गेला आणि त्याने सर्व्हिसेस नाही दिली. करेक्ट. या, अँड वी विल सपोर्ट देम 100%. बट थिंग इज दॅट दे हॅव टू रिअली पुट लॉट ऑफ एफर्ट, नॉट जस्ट मनी, एफर्ट. तर मित्रांनो, ही होती निरंजन आणि पौर्णिमा कराडे यांची प्रेरणादायी अशी सोल फूड इंडियाची कहाणी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्याला कलाटणी देणारे क्षण जेव्हा येतात तेव्हा त्यांना तुम्ही किती जिद्दीने आणि धैर्याने सामोरे जातात याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.